आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खानदेशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार। जळगाव आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य याचे मुख्य प्रवक्ते दत्ता भाऊ सुरवसे यांच्या उपस्थितीत जळगाव येथे खानदेशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला। या सत्कार सोहळ्यात विविध जिल्ह्यांच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व सत्कार करण्यात आला। जळगाव जिल्हा अध्यक्ष मा पंडितराव यादवराव जोहरे, धुळे जिल्हा अध्यक्ष मनोहर हेमंतराव वाघ, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष हेमंत मनसाराम सूर्यवंशी, जळगाव जिल्हा संघटक अध्यक्ष बाळासाहेब सैदाणे, जळगाव जिल्हा महिला अध्यक्ष मंगलाताई सोनवणे। सदर सत्कार सभेसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष व संघटक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा पंडितराव जोहरे व बाळासाहेब सैदाणे यांनी संघर्ष समितीची जबाबदारी स्वीकारून आदिवासी कोळी समाजाला न्यायहक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले। तसेच मुख्य संघटक दत्ता भाऊ यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व आदिवासी कोळी जमातीला एका छताखाली आणून न्यायहक्कासाठी प्रत्येक गावात संघर्ष समिती पोहोचवू, शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे। समाजाने निस्वार्थपणे साथ द्यावी व आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले। लोटन शिरसाट साहेब समोर बघा दादा। ओके ओके हा इकडे समोर बघा। यानंतर आपले मीडियावाले महेश भाऊ समोर बघा। ओके समोर बघा, इकडे समोर नियुक्ती झालेली आहे। सुनंदाताई कोळी यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। शोभाताई कोळी यांची संघटक म्हणून नियुक्ती झालेली आहे। जळगाव जिल्हा महिला संघटक मी 14 वर्ष कोर्टात नोकरी केली। 1 जानेवारी 2024ला राजीनामा ठेवला आणि सरळ खासदारकीला उभा राहिलो। वंचित बहुजनमधून मी खासदारकी लढवली यासाठी की नंदुरबार जिल्ह्यातला राहणारा टोकर कोळी हा सुद्धा आदिवासी आहे। तुमचा जो बजेट आहे महाराष्ट्र शासनाचा तो आदिवासी म्हणून टोकर कोळ्यांची संख्या आमची ग्राह्य धरली आणि म्हणून जिल्हा आदिवासी घोषित झाला आणि हे दाखवण्यासाठी मी नोकरी सोडली आणि सरळ खासदारकीला उभा राहिलो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की मी पाहिजे त्या संघटनेत काम केले। मी अनंतदरे साहेबांच्या संघटनेत काम केले, मी बांडे साहेबांच्या संघटनेत काम केले आणि महाराष्ट्रातली कोणती संघटना असेल ज्यात माझा संपर्क नसेल आणि नवीन संघटना काय आली बाबा, नवीन आपले अध्यक्ष कोण आहेत काय मला खरं काहीच माहीत नाही होतं। खरं तर हा माझ्या समाजाचा कार्यक्रम आहे आणि मी गेलं पाहिजे म्हणून मी आलो आहे, दुसरं काही मोठा विषय नाही। देवाने 50 रुपये पेट्रोल होतं तेव्हापासून तर आजपर्यंत देवाने माझी प्रगतीच केली आजपर्यंत, कारण मी समाजाचं काम केलं आहे। आणि जे करोडपती होते, करोडपती आहेत ते म्हणायचे की हेमंत सुरेश रिकामा माणूस आहे। तुम्ही शिक्षण करा, नोकरी लागा, मात्र शिक्षण केल्यानंतर जर सर्टिफिकेट नाही तर नोकरीला लागत नाही हे समजलं म्हणून नोकरी सोडली। आणि म्हणून तुम्हाला जर का आपली प्रगती करायची असेल तर सर्टिफिकेटची जोड असायला पाहिजे आणि सर्टिफिकेट त्यांनाच मिळतं ज्यांच्याकडे पुरावे असतात। आता आमच्याकडे 2-4 नेते फिरतात की भाऊ मी असं केलं म्हणून सर्टिफिकेट भेटले, नाही। सर्टिफिकेट तुमचे 1950 पूर्वीचे कोणते पुरावे होते ते तुम्हाला जोडता आले पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रांताला समजवता आलं पाहिजे। तर साहेब आत्ताच मी माझ्या मोबाईलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना दाखवलं की दररोज SDM साहेब कोणते सर्टिफिकेट टाकतात ते सेतू केंद्रवाल्यांशी आपले संपर्क असले पाहिजे म्हणून माझ्या स्वतःचं सेतू केंद्र मी ओपन केलं आणि त्या सेतू केंद्राच्या माध्यमाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ॲफिडेविट कसं लिहून द्यायचं कोळ्यांचं की मी 1950 पूर्वी आम्ही अमुक गावचे रहिवासी आहोत, आमच्या अशा नोंदी आहेत। भाजपचा म्हणतोय
बोगस टोकरे कोणी, राष्ट्रवादीचा म्हणतोय बोगस टोकरे कोणी, आता शिंदे गटाचा बी म्हणतोय हे बोगस टोकरे कोणी. मग आपला प्रश्न कोण सोडवणार? जर आपण मतदान करून त्यांना निवडून देतो तर त्यांना विचारण्याची जबाबदारी आणि कार्य करण्याची जबाबदारी दत्ताभाऊ सुरेशांनी माझ्यावर टाकलेली आहे. तर मी संघटन करण्यासाठी एकच वाक्य वापरेल, तर ते कोणतं वापरेल की पहिल्यांदा जात पडताळणी समितीवरती मोर्चा न्यायचा. पहिला जळगाव जिल्ह्यापासून सुरुवात करायची. जात पडताळणी समित्या बरखास्त करा आणि सक्षम अधिकाऱ्याला जो 2003च्या कायद्याअंतर्गत जात प्रमाणपत्र देण्याचा अधिकार दिलेला आहे, तर त्या सक्षम अधिकाऱ्याकडे किंवा तक्रार आली तर सक्षम अधिकाऱ्याचा विरोध आपण कलेक्टरकडे ते अपील केलं पाहिजे. समाज, त्या समाजाने गावोगावी शहरामध्ये वसतिगृह निर्माण केली. आज त्या लोकांनी जळगाव जिल्हा जवळपास सोडलेला आहे. त्यांच्या फक्त जमिनी आणि घरं इथे आहेत. ते पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये विदेशामध्ये निघून गेलेले आहेत. का तर त्यांनी शिक्षण मिळवलेले आहे. ते आज कुणाचे गुलाम राहिलेले नाहीत. आज तुम्ही जरी सफेद कपडे घालून येत असले तरी तुम्ही वैचारिक पद्धतीनं गुलामगिरी करतात. मी त्याचाच एक घटक आहे. मी सुद्धा त्या गुलामी, मला कळतच नाही मी गुलाम कसा आहे. ही गुलामी नष्ट करण्यासाठी आम्हाला आरक्षणाची गरज आहे. आमच्या नोकऱ्या गेल्या, आमचे प्रमोशन गेले. एवढंच नाही तर आमचा स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार सुद्धा या सरकारने हिरावून घेतला. तो मिळवण्यासाठी दत्ताभाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुम्ही दत्ताभाऊंच्या पाठीशी उभे राहा अशी तुम्हाला विनंती. पुढच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सोनवणे सर. भीमाई, सावित्री या सर्व महापुरुषाला वंदन करून आज येथे उपस्थित माझ्यासोबत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय सूरज खडाखडे, मराठवाड्याचे अध्यक्ष सुभाष कांबळे, सचिव आपले भालचंद्र सोनवणे साहेब, कर्मचारी संघटनेचे ते आपले क्षीरसागर, तसेच येथील आपल्या आजच्या सभेचे एक छोटेखानी जे आपण कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झोरे साहेब आणि त्यांची आता निवड झाली आहे जिल्हाध्यक्ष, तसेच माझे मित्र वरिष्ठ मार्गदर्शक शेंदाने साहेब, सूर्यवंशी साहेब आणि मनोहर वाघ साहेब, माझ्या बहीण मंगलताई, तसेच खरंच मला तर आज बोलायला योगायोगाने मी तुमच्याकडे आलोच होताही. तुम्ही सगळ्यांनी खरं तर आज राखी आणायलाच पाहिजे होती मला राखी बांधायला. मी फक्त ताई म्हणतोय पण आज खरं राखी बांधायला पाहिजे सगळ्यांनी, आहे का नाही. तर कसं म्हणजे मी माझं भाग्य समजेल की यार मी आलो पण आज रक्षाबंधन झालं पण ठीक आहे. तसं ह्या सगळ्या माझ्या बंधू बहिणी आणि तुम्ही जे सर्व माझे बांधव, जमात बांधव की ज्यांच्यावरती आत्तापर्यंत अन्याय चालू आहे आणि प्रत्येक आपण जर उठतोय संघटनेच्या माध्यमातून असेल, राजकारणाच्या माध्यमातून असेल, सगळ्या गोष्टीतनं आपण जे आतापर्यंत जे चालत आहे तो संघर्षच करतोय. आणि समितीचं पण नाव संघर्ष आहे, मला सांगितलं संघटनेचं नाव पण संघर्षच आहे. आणि खरी गोष्ट आहे की आपला संघर्ष चालू आहे म्हणून आपण संघर्ष नाव ठेवलं आहे. हेमंत सूर्यवंशी नंदुरबार जिल्हाध्यक्ष, भरत राजाराम कोळी जिल्हा सरचिटणीस, हिम्मत सुदाम कोळी जिल्हा उपाध्यक्ष, मोहन हेमंतराव वाघ जिल्हाध्यक्ष